हॅलो एव्हरीवन, नमस्कार आणि तुमचं परत एकदा स्वागत आहे. आज आपण डिस्कस करूयात जे काही इम्पॉर्टंट अपडेट्स आहे ना आतापर्यंत काउन्सिलिंगबद्दल किंवा नीटबद्दल, ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करू, कारण हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. जर तुम्हाला कमी स्कोर असेल आणि तुम्हाला जर महाराष्ट्रात ॲडमिशन भेटत नसेल, इन केस जर तुमचा रँक जो आहे तो अराउंड 5 लाख प्लस आहे, तर मग तुम्हाला हे जे अपडेट्स आहे खूप जास्त मॅन्डेटरी अँड कंपल्सरी आणि खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. कारण कर्नाटकमध्ये तुमचं ॲडमिशन होऊन जाईल 100% गॅरंटीड आहे BAMSबद्दल. आणि मी तुम्हाला सांगेल की तुम्हाला एक्झॅक्टली कोणत्या राऊंड थ्रू किंवा एक्झॅक्टली कोणत्या इन्स्टिट्यूट थ्रू तुम्हाला काउन्सिलिंग करायची आहे, कारण तिथे 3 टाईप्सचे फीस राहतात. तर एक्झॅक्टली तुम्हाला कोणती चॉईस फिलिंग करायची आहे, कोणते कॉलेजेस भरायचे आणि कोणते कॉलेजेस चांगले कोणते नाही आहे, हे सर्व माहिती आम्हाला देऊ. जर तुम्हाला आमची पेड काउन्सिलिंग पाहिजे असेल आणि तुम्हाला जर पर्सनली वाटतं की यार माझ्यासोबत पर्सनली यांनी काउन्सिलिंग केली पाहिजे, तर आमच्या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करा. द नंबर इज 8275518480. आय रिपीट 8275518480. आणि जर तुम्हाला काही पण डाऊट असेल तर कमेंट सेक्शन इज ऑन फॉर यू ऑल. आता आपण आधी डिस्कस करूयात की एक्झॅक्टली आपल्याला काय नोटीस भेटली आहे. UG नीटबद्दल नोटिफिकेशन आलं आहे की ॲडमिशन टू MBBS अँड BDS अँड आयुर्वेदा, युनानी अँड होमिओपॅथी आयुष डिग्री कोर्सेस फॉर द इयर 25-26 इन द स्टेट ऑफ कर्नाटका. हे जे आहे ना, हे रिओपन होते. हे जे वेबसाईट आहे ना, ही रिओपन झाली आहे. ऑलरेडी कर्नाटकचं रजिस्ट्रेशन होऊन गेलं होतं आणि त्यांनी परत एकदा ही रिओपन केली रजिस्ट्रेशनसाठी. तर आपण बघू शकतो की एक्झॅक्टली त्याचं काय टायमिंग दिला आहे त्यांनी. कॅन्डिडेट्स हॅव नॉट रजिस्टर्ड फॉर UG CET 2025 म्हणजे नीटच. न्यू ऑनलाईन रजिस्ट्रेशन फ्रॉम 1 PM ऑन 7 म्हणजे 7 तारखेला त्यांचं रजिस्ट्रेशन जे ते स्टार्ट होणार आहे टू 11 AM 10 तारखेपर्यंत. 7 ते 10 तारखेपर्यंत तुमचं रजिस्ट्रेशन जे न्यू रजिस्ट्रेशन आहे ते होणार आहे. खूप शॉर्ट पिरियड दिला आहे यांनी, कारण हे ऑलरेडी रिओपन केलं आहे त्यांनी विंडो. तर आपण समजू शकतो की एक्झॅक्टली व्हॉट वॉज द प्रॉब्लेम. आणि ज्या कोणाला माहीत नसेल की याचं काउन्सिलिंग कसं केलं जातं, कारण कर्नाटकची जी काउन्सिलिंग आहे ना ती थोडी टफ आहे. तर ती तुम्हाला थोडी टफ जाईल, कारण तिथं त्याच्या वेबसाईटमध्ये इतकं सारं काही दिलेलं राहतं ना. मी त्याच्यावर एक व्हिडिओ बनवणार आहे तुम्हाला त्याच्यावर डिटेल समजवण्यासाठी. त्यांचं वेगवेगळे कोटाज राहतात, नंतर त्यांचे वेगवेगळे क्लॉजेस राहतात, ते आपल्याला समजले पाहिजे. जर तुम्ही एक पण काही मिस्टेक केले ना कर्नाटकच्या रजिस्ट्रेशनमध्ये, तर तुमचं जे सर्व काही तुम्ही रजिस्टर केलं आहे किंवा जे काही तुमचे मार्क्स आहे ते काहीच मॅटर नाही करणार, जस्ट बिकॉज ऑफ युअर 1 सिंगल मिस्टेक. तर तुम्ही ती मिस्टेक नको करायला, म्हणून तुम्हाला गरज आहे एक चांगल्या काउन्सिलरची. जर तुम्ही आमचं जॉईन करत नसाल ना, जर तुम्ही माऊली करिअर काउन्सिलिंग नसेल जॉईन करत, तर तुम्ही ॲटलिस्ट कोणतं तरी तर काउन्सिलिंग सेशन जॉईन करा, कारण त्याच्याने तुमचा फायदाच होईल, नुकसान तर काही होणार नाही. आणि जर कर्नाटकचं हे एकच रजिस्ट्रेशन आहे, नंतर 3rd राऊंडला रजिस्ट्रेशन ओपन होतं डायरेक्ट, आणि 3rd राऊंडला आपले लागायचे चान्सेस कमी राहतात. जे आपले ॲडमिशन भेटायचे चान्सेस आहे ना ते अराउंड 1st किंवा 2nd राऊंडमध्येच असतात, बाकी कुठेच नसतं. जर तुम्ही 3rd राऊंडमध्ये येणार नाही, म्हणणार की आता मला रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि आता मला तुमची काउन्सिलिंग घ्यायची आहे, तर ते बिलकुल शक्य नाही आहे, कारण ती गॅरंटीवाली गोष्टच नाही आहे. आता गॅरंटी देऊ शकतो आम्ही की तुमचं ॲडमिशन होऊन जाईल. ज्यात 3 टाईप्सचे कोर्सेस असतात. एक असतं आपला स्टेट कोटा थ्रू जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायची आहे, तर तुमची फीस जी राहील ती थोडी कमी राहते आणि इट विल बी अराउंड 2.5 लाख पर इयर. त्यांची जी फीज आहे ना ती सर्व डिसाइडेड फीज आहे, सर्व इन्स्टिट्यूटची तुम्हाला सेमच लागते सर्वीकडे. देर विल बी नो चेंज. आणि जे लोक म्हणताय ना की डोनेशन देऊन होऊन जाईल, डोनेशन देऊन काहीच होत नाही. तुम्ही कुठेच पैसे वाया घालू नका. डोनेशनने काहीही होणार नाही आहे, तुमचा काहीच फायदा होणार नाही आहे आणि तुमचे पैसे जे वायात जातील आणि तुम्हाला करायचं असेल तुम्ही करू शकतात, मी ते करत नाही. तर तुम्ही माझ्याकडे येऊन म्हणू नका की मला हेच कॉलेज पाहिजे, मी डोनेशन द्यायला तयार आहे. आम्ही डोनेशन एक्सेप्ट करत नाही. आम्ही जे काही करतो ते लिगल काउन्सिलिंग थ्रूच करतो आणि सर्व ॲडमिशन जे आहे ते काउन्सिलिंग थ्रूच होतात, थ्रू ऑल द लिगल प्रोसेस. आणि नंतर 2.5चा एक कोटा झाला. नंतर सेकंड जो आहे तो 4 लाख पर इयरचा कोटा असतो. 4 लाख पर इयर तुम्हाला फीस भरावं लागते. मॅनेजमेंट आपण ज्याला म्हणतो ना IQ कोटा, तो त्यांचा 4 लाखाचा कोटा असतो. आणि तिसरा असतो NRI, जिथं अराउंड 6 लाख फीज असते. तर तुम्हाला हे 3 समजले, हे 1 2.5 वाला, हे 2 4 लाखावाला आणि हे 3 6 लाखावाला. तर हे 3 जे आहे हे त्यांचे मेन चॉईस फिलिंगच्या प्रोसेसमध्ये हे कामी येतात, कारण आपल्याला हे समजलं पाहिजे मेन म्हणजे की आपल्याला एक्झॅक्टली कोणतं कॉलेज टाकायचं आहे. जर तुमचे मार्क्स कमी असतील तर तुम्हाला 4 लाखवाला मॅनेजमेंट कोटा टाकावं लागेल कर्नाटकमध्ये. जर तुमचे मार्क्स थोडे चांगले असतील, अराउंड 250 किंवा 300 प्लस असतील, तर तुम्हाला 2.5मध्ये काम होऊन जाईल तुमचं.
आणि जर तुम्हाला 200पेक्षा किंवा 250पेक्षा कमी असतील तर तुम्ही प्लीज 4 लाखवालं मॅनेजमेंट कोटा भरा, कारण ते ॲटलिस्ट तुम्हाला गॅरंटी देऊ शकते की तुमची ॲडमिशन होऊन जाईल फायनली. नंतर याच्यात तर अजून काहीच इम्पॉर्टंट अपडेट नाही आहे. याच्यात एवढंच अपडेट आहे की आपलं रजिस्ट्रेशन कधी स्टार्ट होणार आहे. आजची तारीख आहे 6 तारीख. आता उद्यापासून म्हणजे 7 तारखेपासून हे जे काउन्सिलिंग हे स्टार्ट होणार आहे. आणि कर्नाटकसाठी जर तुमचा स्कोर कमी आहे तर इट्स द बेस्ट ऑप्शन फॉर युअर. कर्नाटकचे कॉलेजेस एक नंबर कॉलेजेस आहे. मी स्वतः जाऊन बघून आली आहे. आय हॅव माय पर्सनल एक्सपिरियन्स. मी तिथं 7 दिवस कर्नाटकमध्ये जस्ट टू विजिट कॉलेजेस मी तिथं 7 दिवस फिरली आहे. कारण तुम्हा लोकांना एक मी चांगलं गाईड करू शकेल आणि तुम्हाला मी कधीच म्हणजे असं चुकीचं कॉलेज नको रेफर करायला, म्हणून मी तिथं 7 दिवस फिरली होती कर्नाटकमध्ये. आणि तिथले कॉलेजेस एकदम टॉप क्वालिटी कॉलेजेस, टॉप क्वालिटी एज्युकेशन आपण ज्याला म्हणतो ना, ते साऊथमध्येच आहे, खरंच ते कर्नाटकमध्येच आहे. आणि जर तुम्हाला खरंच ॲडमिशन घ्यायची असेल कमी मार्क्सवर आणि तुम्हाला पाहिजेच BMSची ॲडमिशन पाहिजेच यावर्षी आणि तुम्हाला रिपीट वगैरे काहीच करायचं नाही, तुमच्याकडे दुसरा ऑप्शन पण नाही आहे, तर हे तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. आणि आम्ही काउन्सिलिंगसाठी मुलं घेतो आहे फक्त आज आणि उद्यामध्ये. नंतर आम्ही काउन्सिलिंगचे मुलं घेणार नाही, कारण नंतर जे आहे ते नंतर डेट ऑलरेडी निघून गेलेली राहील. 7 तारखेपासून रजिस्ट्रेशन स्टार्ट होतं आहे, म्हणजे उद्यापासून. आजची तरी आम्ही तुम्हाला डेट देतो की आज तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतात आणि आम्हाला जस्ट तुम्ही एक मॅसेज करा की तुम्हाला कर्नाटकमध्ये BMS करायचं आहे. आम्ही तुम्हाला त्या ग्रुपमध्ये ॲड करून देऊ. नंतर ह्या मॅसेज केल्यावर तुम्ही आम्हाला सांगा की तुम्हाला एक्झॅक्टली कुठे कोणत्या स्टेटमध्ये करायचं आहे, कारण मी महाराष्ट्र, गुजरात, MP, कर्नाटक या 4 स्टेटसाठी काउन्सिलिंग करते. गुजरातसाठी आपलं महाराष्ट्राचं डोमेसाईल चालत नाही. गुजरातवाल्यांकडे जर ॲडमिशन तुम्हाला घ्यायची असेल प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये तर गुजरातचंच डोमेसाईल लागतं. इथं डीम्ड युनिव्हर्सिटीची गोष्ट चालू नाही आहे. डीममध्ये तुम्ही ऑल ओव्हर इंडिया कुठे पण ॲडमिशन घेऊ शकता. आणि जर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे फॉर पेड काउन्सिलिंग तर आज आणि उद्यामध्ये तुम्ही प्लीज लवकरात लवकर रजिस्टर करा, कारण 7 तारखेनंतर फायदा पण नाही आहे. आम्हाला सर्व डिटेल्स जे आहे ते जमा करावं लागतात. तर तुम्हाला काही पण डाऊट असेल लेट मी नो. थँक्यू.